नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या ग्रँड फिनालेला अगदी काही तास शिल्लक राहिलेत. काही तासात आपल्याला कळणार आहे, की कोण झालं या सीझनचा विजेता. पण मित्रांनो, या ग्रँड फिनालेला रितेश भाऊने एक जबरदस्त ट्विस्ट आणलाय. रितेश भाऊने इथे मनी बॅगचा टास्क दिलाय. रितेश भाऊ इथे पाचीच्या पाची सदस्यांना सांगताना दिसत आहेत, की मी तुम्हाला 5 लाखाची ऑफर करतो. ही मनी बॅग उचला आणि घराबाहेर पडा. जो कोणी ही मनी बॅग उचलेल ते या पाची सदस्यांपैकी पहिलं एलिमिनेशन होणार आहे. आता कोण हे 5 लाख रुपये घेतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मित्रांनो, ज्या पद्धतीचा प्रोमो समोर आलाय त्याच्यामध्ये राकेश बापट हा समोर ठेवलेलं बजर वाजवण्यासाठी पुढे झालाय आणि हे बघून बाकी चारही सदस्यांना मोठा शॉक बसलाय. मित्रांनो, या सदस्यांसोबतच समोर बसलेले जे एक्स कंटेस्टंट आहेत राखीपासून सगळेच, ते अगदी शॉक झालेत की राकेश कसं काय गेला पैसे उचलायला. हा जो काही प्रोमो समोर आलाय ना, तो खरंच खूप शॉकिंग आहे. राकेश देखील या ट्रॉफीचा दावेदार आहे आणि राकेश मनी बॅग घेणार. ये तो नाइंसाफी आहे. मित्रांनो, हा जो काही प्रोमो शेअर केलाय ना, तो मला असं वाटतं की मिसगाईड असावा. कारण राकेश देखील ट्रॉफीचा दावेदार आहे आणि तोही आता रिसेंटली सांगताना दिसत होता की मला देखील ट्रॉफी जिंकायची आहे. त्यामुळे तो जाणार नाही पैसे उचलायला असं माझं ठाम मत आहे. कारण तो देखील ट्रॉफीच्या रेसमध्ये आहे. आता खरं सांगायचं झालं तर कोणी पैसे उचलायला पाहिजे? बघा, विशाल कोटियान तर उचलणार नाही. त्याला असं वाटतं की मीच ट्रॉफी जिंकेन. अनुश्रीला थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे, की मी जिंकेन की नाही. परंतु सोशल मीडियावर अनुश्रीला प्रचंड सपोर्ट मिळताना दिसतोय. तन्वी कोलते तर ती स्वतःला विनरच समजते, त्यामुळे तीही पैसे उचलणार नाही. आता दीपाली ताई उरली. दीपाली ताईला असं वाटत असेल, की मी इथपर्यंत पोहोचले. कदाचित मी जिंकेन सुद्धा. पण मला असं वाटतं ना, राहून वाटतं, की दीपाली ताई ही टॉप 5 मधूनच बाहेर पडेल. कारण तशी तिला वोटिंग देखील झालेली नाही. दीपाली ताईने ते पैसे उचलावे आणि सरळ घराबाहेर यावं, असं माझं मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जो काही प्रोमो शेअर करण्यात आलाय तो थोडासा मिसगाईड असावा, असं मला वाटतं. आरबी पैसे उचलणार नाही. काय वाटतं तुम्हाला? आरबी पैसे उचलेल का? हे कमेंट्स करून नक्की सांगा. पण आता ही जी काही सिच्युएशन आहे ना, तर एकंदरीत असं वाटतं, की कोणीही पैसे उचलणार नाही. आणि मुळातच विजेत्याला मिळणारी जी काही रक्कम आहे ना, ते काहीतरी 14 लाख आणि 90,000ची काहीतरी आहे. म्हणजे जवळपास 15 लाखाच्या आसपास ही रक्कम आहे. त्याच्यातील जर 5 लाख रुपये काढले तर उरले किती? 10 लाख. म्हणजे 10 लाखच विजेत्याला मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की कोणी याच्यातलं पैसे उचलणार नाही. जर उचलले तर दीपाली ताईने उचलावे आणि नाहीतर मग अनुष्ठेमध्येच यायला नको. मी जिंकणार नाही, मी पैसे घेऊन जाते, असं कदाचित अनुश्री करू शकते. ही जर-तरची शक्यता आहे. पण मित्रांनो, भाऊने इथे 5 लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे. 5 लाख रुपये घ्या आणि घराच्या बाहेर पडा. म्हणजे 5 सदस्यांपैकी पहिलं एलिमिनेशन ते 5 लाख रुपये घेऊन होणार आहे. आता कोण पैसे उचलते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? कोणी पैसे उचलावे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, ही ट्रॉफी कोण जिंकेल हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.